भाजपचं एकंदरीत काम जर आपण बघितलं तर ते गेम चेंजर नाही, नेम चेंजर आहे. भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या ज्या आयडियाज आहेत आणि काँग्रेसचं जे योगदान आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार हे बदल करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहे. आधार कार्ड हे काँग्रेसने दिलं होतं, पॅन कार्ड हेही काँग्रेसचाच असणारी उपलब्धी आहे. थेट खात्यात पैसे जमा करा ही देखील काँग्रेसचीच उपलब्धी आहे. सिडको ही देखील काँग्रेसचीच असणारी उपलब्धी आहे. MMRDA ही देखील एक काँग्रेसचीच उपलब्धता आहे. आणि यामध्ये केवळ काही गावांचे नावं बदलणं आणि योजनांची नावं बदलणं एवढाच एक खेळ हा भारतीय जनता पक्ष खेळत आहे. नवे तर खेळ खंडोबा करत आहे. आपण बघितलं की मनरेगा, या मनरेगाचा जन्म जो आहे हा विस पागे साहेबांनी दिलाय. आपण मनरेगा जरी म्हणत असलो तरी महाराष्ट्रामध्ये आज रोजगार हमी योजना हेच त्या योजनेचं कुठेतरी नाव जनमानसाच्या मनात कोरल्या गेलेलं आहे. देशातल्याही लोकांच्या मनात आता मनरेगाच कोरल्या गेलेलं आहे. मात्र रामाच्या नावाने राजकारण करत असताना यांच्या एकंदरीत कामातच भारतीय जनता पक्षाच्याच कारकिर्दीमध्ये आणि कामात राम नसल्याचं मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छितो. एखाद्या गोष्टीत तथ्य नसणं, एखाद्या गोष्टीत सत्य नसणं म्हणजे राम नसणं, ही परंपरेने जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण ध्यानात घेता भाजपच्या कामातच काही राम नाही, शिल्लक उरलेला नाही, हे देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि हे सांगत असतानाच जो आजचा मूळ मुद्दा या पत्रकार परिषदेचा आहे, तर एकंदरीत सिडको नावाची एक संस्था काँग्रेसने स्थापन केली आणि त्यातून शहराच्या विकासाच्या अनुषंगानं महानगरांच्या परिसरामध्ये विकास करावा ही भूमिका आणि हे काम सुरू असतानाच मुंबईच्या परिसरामध्ये जमीन अधिग्रहण करण्याचं आणि त्या ठिकाणी जमिनी विकसित करण्याचं काम सुरू झालं. आणि हे काम सुरू करत असताना भूमिपुत्रांचा जो आवाज आहे आणि भूमिपुत्रांना न्याय देण्याची जी भूमिका आहे, ही न्याय देण्याची भूमिका ही ऐरणीवर आली. दिबा पाटील साहेब हे एक लोकनेते आणि त्या नेतृत्वाने दिबा पाटील साहेबांनी काय केलं तर तिथल्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी, हक्कासाठी ते लढले आणि त्यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं राहिलं. त्यांचं आंदोलन प्रसंगी काँग्रेसच्या विरोधात असेल, मात्र ते काँग्रेसच्या विरोधात नाही तर भूमिपुत्रांच्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगानं होतं. काँग्रेसच्या ध्येय धोरणाविरोधातही नव्हतं. विकास झाला पाहिजे, मात्र भूमिपुत्रांचं काय यासाठी त्यांनी एक दीर्घ आंदोलन चालवलं. भूमिपुत्रांना न्याय दिला. 12.5% विकसित जमिनीचा हिस्सा ही त्यांचीच देण. भूमिपुत्रांच्या सर्व अधिकारांचं संवर्धन, संरक्षण आणि त्यांचा लढा हा लढणं ही दिबा पाटील साहेबांची एक फार मोठी एक योगदान आहे, अनन्यसाधारण योगदान आहे. आणि त्या माध्यमातून अनेक वेळा ते आमदार झाले, 5 वेळा आमदार झाले, 2 वेळेस ते खासदारी झाले आणि त्यांनी एकंदरीत त्या ठिकाणी भूमिपुत्रांचा स्वाभिमान जो त्या ठिकाणी त्यांनी जागृत ठेवला आणि जो लढा पुकारला. आज मुंबई विकसित होत असताना बृहन्मुंबईच्या सोबत आजूबाजूचा मुंबईचा सगळा परिसर हा विकसित होत असताना आज या सर्व लढ्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि त्याचं भूमिपुत्राचं नाव जे आहे या सगळ्या लढ्याला दिलं गेलं पाहिजे, ही असणारी एकंदरीत भावना आणि भूमिका आहे. ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या संघटनेनी, ज्या आंदोलनांनी त्या भागातल्या चळवळीला, लोकांना, जनसामान्यांना, संविधानाला न्याय देण्याची भूमिका ही घेतली, असं एक व्यक्तिमत्व, असाधारण व्यक्तिमत्व हे दिबा पाटील साहेब आहेत. आणि नवी मुंबईचा जो विमानतळ आहे, या विमानतळाच्या एकंदरीत पायाभरणीमध्ये तिथल्या भूमिपुत्रांचं असणारं जे योगदान आहे ते योगदानालाही अभिवादन आपल्याला कुठेतरी करावं लागेल. नवी मुंबई असेल, पनवेलचा परिसर असेल, JNPT असेल, हे सर्व विकसित होत आहे. मात्र हे विकसित होत असताना ते कोणाच्या जमिनीवर झालं, इथला माणूस कोण होता, इथला भूमिपुत्र कोण होता, हे कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि अर्थात राज्य स्तरावरही हे अधोरेखित झालं पाहिजे. हे नाव कोरल्या गेलं पाहिजे भूमिपुत्रांचं. म्हणून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची असणारी आमची अधिकृत भूमिका आहे, नव्हे तर आग्रही भूमिका आहे. आणि या आग्रही भूमिकेच्या अनुषंगानं वारंवार आम्ही ही मागणी केली आहे. या मागणीला आमचा केवळ पाठिंबा नव्हे तर
या मागणीसाठी आम्ही हवं ते करायला देखील तयार आहोत. तेव्हा या संपूर्ण पार्श्वभूमीची जी दुसरी बाजू आहे की भाजपला देवेंद्र फडणवीसांना आणि नरेंद्र मोदींना दिबा पाटील साहेबांचं नाव हे द्यायचंच नाहीये. महात्मा गांधींचं नाव एकीकडे दिलेलं नाव काढलं जात आहे देश पातळीवर, तसंच आज लोकांच्या मनात असणारं दिबा पाटील साहेबांचं नाव हे देण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडत आहे. एकीकडे काढला जात आहे, दुसरीकडे दिला जात नाही. हा जो भारतीय जनता पक्षाचा जो एकदम कुटील डाव आहे, त्यांचा हा जो कावा आहे, हा आपल्याला सगळ्यांना लक्षात घेतला पाहिजे. आपले मुख्यमंत्री हे फार गोडगोड बोलतात, मात्र त्यांचा हा कावा आहे की त्यांना दिबा पाटील साहेबांचं नाव हे द्यायचं नाही. देवेंद्र फडणवीस कावा न कळे ब्रह्मदेवा अशा आविर्भावात ते वावरतात, मात्र हा त्यांचा आविर्भाव आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावंच लागेल. आणि देवेंद्र फडणवीसांचं कारस्थान काय आहे तर ते NM एअरपोर्ट अशा अनुषंगानं या एअरपोर्टचं ब्रँडिंग करायला लागलेलं आहे. जे विमानतळ जे झालेलं आहे, ज्यांना दिबा पाटील साहेबांचं विमानतळ आम्ही नामोल्लेख करतोय, या विमानतळाची जी कंपाऊंड वॉल आहे, कंपाऊंड जे घातल्या जाते, ज्याला कुंपण घातल्या जाते, तिथे NM अशा अनुषंगानं त्या सिमेंटवर नावं कोरल्या जात आहे. जे उद्घाटन झालं, ज्या उद्घाटनामध्ये राष्ट्रीय सेठ अडाणी जी आले आणि तेच भाव खाऊन चालले गेले देशाच्या पंतप्रधानांसोबत, त्या कार्यक्रमाचंही ब्रँडिंग हे NM नावाने झालं. शेवटी NM कोण आहे तर NM नवी आणि मुंबईचा NM नाही. हा NM म्हणजे कोण तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट हे नाव देण्याचा घाट, हा कुटील डाव, हा देवेंद्र फडणवीसांचा आम्ही साध्य होऊ देणार नाही. या एअरपोर्टला अजिबात कुठल्याच परिस्थितीत आम्ही नरेंद्र मोदींचं नाव देऊ देणार नाही. या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यावं लागेल. हा सत्याग्रहाची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. आणि त्या अनुषंगानं आमचे सर्व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खासदार यांनी ही लोकसभेत मागणी केली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये हे औचित्याच्या माध्यमातून किंवा शून्य काळामध्ये ही मागणी लोकसभेमध्ये हे उचलतील. तशाच स्वरूपामध्ये राज्यसभेमध्ये देखील ही मागणी आम्ही केंद्र सरकार पातळीवरही लावून धरणार आहोत. दुसरं 22 तारखेपासून जे सर्व भूमिपुत्रांच्या अनुषंगाने एकत्रित स्वरूपामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संघटनात्मक जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमचा सहभाग राहणार आहे. आणि इतप्पर जर हे नाव दिलं नाही तर रस्ता रोकोसारखं थेट विमानतळावर जाऊन नाव देण्याच्या अनुषंगानं नामफलकाच्या अनावरणासारखे आंदोलनात्मक भूमिका ही काँग्रेस पक्ष घेणार आहे. हे आज या निमित्तानं आम्ही सांगत असताना, याचा सुतवाच करत असताना जे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय, देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं की दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ. अरे मग देऊ सांगता तुम्ही देत का नाही? आणि ते सांगतात तसं करत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत. जे बोलले ते त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांनी सांगितलं की दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ, अहो देत का नाही? तर देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी देतो सांगितल्यावरही, दिबा पाटील साहेबांचं नाव देतो सांगितल्यावरही अद्यापपर्यंत देत नाही. तर त्यांना विसर पडलाय का? आणि त्यांना जर विसर पडला असेल तर आम्ही शंखपुष्पी त्यांच्या बाटली ही आंदोलनाच्या माध्यमातून द्यायची का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी द्यावं, ही देखील आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं ही मागणी आहे. महाविकास आघाडी सरकार असताना हे नाव द्यायला पाहिजे यासाठी मोठं आंदोलन झालं होतं. स्वतः यामध्ये भाजपचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात होते. त्या परिसरात त्यांचे आमदारही खूप जास्त आहेत. आणि त्यानंतर हा जो कार्यक्रम झाला यावेळेस देखील मुख्यमंत्री आणि बाकीचे जे उपमुख्यमंत्री ते देखील म्हणाले की दिबा पाटील हेच नाव दिलं जाणार आहे. मात्र आता जसं तुम्ही सांगताय ज्यावेळेस NM असा हा प्रचार सुरू झालाय, हे नेमकं का सुरू आहे आणि याबाबत राजकारण नेमकं काय, याबाबत काय? आपण सांगताय ते अगदी खरं आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं जावं अशा प्रकारची देखील कुठेतरी मागणी होती. काही नेत्यांची तशा स्वरूपाच्या ह्या त्यांनी मागणी देखील केली होती. मात्र एक जनमानसाची आणि जनतेची असणारी जी भूमिका आहे आणि जनमताचा आदर करून आणि दिबा पाटील साहेबांचा जो संघर्ष आहे तो मान्य करून दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव न देता दिबा पाटील साहेबांचं नाव हे त्याला दिलं पाहिजे असा महाविकास आघाडीचा जो एक निर्णय होता, तो निर्णयाच्याही मागे मी आपल्याला त्याचं स्मरण करून देऊ इच्छितो. त्यामुळे ही मागणी तत्वता ही काँग्रेसच्या काळामध्ये, काँग्रेस घटक
ज्या सत्तेत होता महाविकास आघाडीमध्ये ही त्यावेळेस तिथे मान्य होती. दिबा पाटलांच्या सोबत काँग्रेसचा असणारा जो संवाद आहे तो संवाद देखील मला आपल्याला लक्षात या ठिकाणी आणून द्यायचा आहे. आणि कुठेतरी स्थानिकांच्या भूमिपुत्रांचा आदर यामागे दडलेला आहे ते आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आता राहिला राजकारणाचा भाग. अहमदाबादला सरदार वल्लभभाई पटेल साहेबांच्या नावावर स्टेडियम होतं. त्या स्टेडियमचं नाव बदलून तिथे नरेंद्र मोदींचं नाव केलं. मनरेगाचा उदाहरण ताजच आहे ज्याचा मी उल्लेख केला. तिथे महात्मा गांधींचं नाव त्यामध्ये आहे. तिथे आता कुठेतरी दुसरं नाव दिलं जात आहे. आणि आता इथे एनएमच्या माध्यमातून जे दिलं जात आहे त्यामुळे देशामध्ये एकच माणूस आहे. बाकी सगळे कोणीच नाही. बाकी कोणाचंच अस्तित्व नाही. जे काही असेल नसेल ते मोदी साहेबच. बाकी दुसरा कोणीही माणूस आणि कोणाचंच नाव आम्ही देणार नाही. हा हेका, हा अहंकार आणि सर्व सत्ता जी आहे ही आम्हालाच पाहिजे, आम्हीच सर्व आहोत, ही केंद्रित स्वरूपाची जी मानसिकता आहे ही मानसिकता पिछाडलेलं या भारतीय जनता पक्षाला आहे. खालून वर अशी लोकशाहीची अशी मांडणी असली पाहिजे. खालची जी मागणी आहे त्यानुसार वरच्या लोकांनी कारवाई केली पाहिजे. खालच्याही लोकांचा आदर हा वरच्या लोकांनी ठेवला पाहिजे. हा आतापर्यंत काँग्रेसचा आणि भारताच्या लोकशाहीचा असणारा आशय होता. मात्र भारतीय जनता पक्षाने राजकारण बदललंय. आता सर्व काही वरूनच आणि आम्हीच सर्व काही आणि वरूनच आम्ही जे सांगू ते खाली झालं पाहिजे हे या मागचं राजकारण आहे. हे देखील मी या निमित्तानं अधोरेखित करू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती महाराजांचे भव्य पुतळा उभारण्याबाबतची कागदपत्र जी आहेत किंवा याबाबतची मागणी सातत्याने होत होती. मुख्यमंत्री स्वतः म्हटले होते की तो पुतळा तिथं उभारणार आहे. मात्र आता रेल्वेकडनं असं एक पत्र आलं काही दिवसापूर्वी की असा पुतळा आम्हाला उभारता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम ते आता तिथे थांबलेलं दिसतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं भारतीय जनता पक्षाला वावडं आहे असं जरी म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होताना ज्या प्रवृत्तीने राज्याभिषेकाचा विरोध केला, छत्रपती शिवाजी महाराज शूद्र आहेत, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही, अशा पद्धतीचा जो विचार आहे, जो गोविंद पानसरेजींनी शिवाजी कोण होता नावाचं जे पुस्तक लिहित असताना त्याच विचारांनी गोविंद पानसरेजींचाही खून केलेला आहे. एकंदरीत भारतीय जनता पक्ष हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या मनोप्रवृत्तीतून हा निर्माण झालेला हा पक्ष आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल यांचा कुठल्याही प्रकारची आस्था आपुलकी नाही. अरबी समुद्रात जगातला सर्वात मोठा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरता भूमिपूजनाला गेलेले देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी त्या पुतळ्याची नेमकी जागा कोणची एवढं जरी सांगितलं तरी बस झालं. एवढंच या निमित्ताने सांगावं असं वाटतं. आणि जो सिंधुदुर्गमध्ये पुतळा जो पडला त्या पुतळा पडल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो खरा चेहरा हा लोकांसमोर आलेला आहे तो थेट विनायक दामोदर सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं लिखाणही आपल्या समोर आहे. आणि 6 सोनेरी पानांमध्ये सावरकर हे शिवाजी महाराजांचा उल्लेख करत नाही, यातच सर्व काही आलेलं नाही. त्यामुळे याच विचारसरणीला देवेंद्र फडणवीस पुढे घेऊन जात आहे. म्हणून सांगितलंय देवेंद्र फडणवीस कावा न कळे ब्रह्मदेवा. नवी मुंबई विमानतळाचा जो तुम्ही आता उल्लेख केला या सगळ्या परिसरामध्ये सिडकोकडून बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकामाचे जे टेंडर्स आहेत त्याची प्रक्रिया सुरू असताना अंतिम क्षणी ते टेंडर सगळं थांबवण्यात आलेले आहे. नगर विकास खात्याकडून हे सगळं काम चालू असताना आपल्या इच्छित कॉन्ट्रॅक्टर त्यांना हे सगळं काम देण्यासाठी हे कामं थांबवण्यात आल्याचा आरोप आता सध्या या सगळ्या परिसरात. लाडका ठेकेदार योजना जोरात सुरू आहे. मेगा कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला कशा पद्धतीनं सरकार नियम डावलून नियम बदलून कशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट देत आहे हे आपल्या समोर आहे. अगदी सुप्रीम कोर्टात देखील 4,000 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याची फटकार देखील जी लावण्यात आलेली आहे तशाच पद्धतीने त्याच धर्तीवर हा नंगा नाच हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या माध्यमातून सुरू आहे. तुर्तास दिवा पाटील साहेबांच्या एकंदरीत आणि भूमिपुत्रांच्या अनुषंगानं आमची रायगड, पनवेल आणि एकंदरीत नवी मुंबईतलं सर्व काँग्रेसचं संघटन आज आपल्या सगळ्यांच्या समक्ष या ठिकाणी आहे. आणि हा लोकांचा मुद्दा हा पुढे घेऊन जाण्याशिवाय काँग्रेस पक्ष राहणार नाही याची देखील गावी या निमित्ताने आपल्याला द्यावीशी वाटते. या सरकारच्या दुसऱ्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलाय. आता ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यांच्यावर उपचार करून अटकेची तांत्रिकवर त्यांच्यावर सगळं राजकारण कसं आहे. आतापर्यंतच त्यांना अटक का झाली नाही आणि ते राजीनामा देणारे कोण लागतात? त्यांचं सदस्यत्व जे आहे ते रद्द करा.
त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून लावलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. हे सरकार त्यांचं लाड पुरवत आहे. त्यांच्या दिमतीला त्यांनी पोलीस ठेवलेले आहे. अरे चोराच्या दिमतीला पोलीस ठेवणारं हे करंट आणि वाटोळं महाराष्ट्राचं लावणाऱ्या सरकारचा या निमित्ताने आम्ही धिक्कार करतो. शिवसेनेच्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावावरती गंभीर आरोप केले की त्यांच्या जागेवरती ड्रग्सचा हा सगळा कारखाना सुरू होता. 145 करोडच्या आसपास हे सगळे कारखाना सील करण्यात आलेला आहे आणि मात्र एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या भावाने हे सगळे आरोप जे ते फेटाळलेले. या संदर्भामध्ये अंमली पदार्थाचा कारखाना हा एकनाथ शिंदे यांच्याशी थेट संबंधित व्यक्तीकडून आणि त्यांचे लागेबांधे असणाऱ्या जागेवर सुरू असल्याचा आरोप हा काँग्रेस पक्षाने रेड झाल्याच्या काही तासातच केला होता. मी व्यक्तिशः या संदर्भात ट्विट आणि जे काही आपल्याला माहिती दिली होती ती पब्लिक डोमेनमध्ये आजही देखील कायम आहे. आणि तेव्हापासून 7-12 नाव कोणाचं आहे आणि खासदार पुत्रांनी फोन करायला लावल्यावर 40 लोकांना कसे सोडले याची इत्थंभूत माहिती आपण जर माध्यमांमध्ये जर आमच्या काँग्रेसच्या आणि माझ्या पेजवर गेलात तर याची क्रोनॉलॉजिकली कसा या ठिकाणी काय चाललंय याची माहिती ही दिलेली आहे. मात्र जनाची नाही तर मनाची देखील लाज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये आता राहिलेली नाही. कारण या संदर्भात कारवाई तर सोडाच, आज सकाळी जी वॉशिंग मशीन आहे सर्वात मोठी भारतातली, जी सगळ्यांचे काळे कारनामे लगेच क्लीनचिटच्या माध्यमातून देऊन मोकळी होते, आज त्याच देवेंद्र फडणवीसांनी आज सकाळीच या प्रकरणात एकनाथ शिंदेचा काहीच संबंध नाही अशा प्रकारची क्लीनचिट देऊन ते मोकळे झालेलेच आहे. त्यांची क्लीनचिट म्हणजे तेच आरोपी आहेत असं अधोरेखित करणारा हा दस्तावेज आहे. आपण किती पैसे खायचे, किती भ्रष्टाचार करायचा याची काही सीमा आहे? 50 खोके एकदम ओके, आता हे मागे पडलंय, आता 100 खोक्याची बात व्हायला लागली आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून आपण भ्रष्टाचार केला, पैसे लाटले, सरकारच्या जमिनी विकून आपण पैसे लाटले, यावर आपलं समाधान झालं नाही तर आता एमडी सारखे ड्रग्ज विकून आपण पैसे कमवतात. लाज वाटली पाहिजे या सरकारला. आणि एकनाथ शिंदे साहेब आपल्या संबंधित लोक जर असं कृत्य करत असतील तर आपण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. येणारी पिढी आपण व्यसनाच्या आहारी घालण्याकरता आज आपल्या बंधूच्या मालकीच्या जागेत एमडीची फॅक्टरी चालते. आज आपल्या कार्यालयातून, आपल्या चिरंजीवाच्या कार्यालयातून आरोपीला सोडण्याची भाषा केल्या जाते, दबाव आणला जातो. आणि एसपी कोण तर या महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करणारे, जाती जातीत भांडणं लावण्याची सुरुवात ज्या अंतरवादी सराटीमध्ये लाठी हल्ल्याच्या माध्यमातून ज्या एसपींनी केली, ज्या देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ज्यांनी लाठी हल्ला केला त्यांची जालन्यावरून बदली ही साताऱ्याला झाली आहे. आणि त्या साताऱ्याला बसून ते कशा पद्धतीचे अंमली पदार्थाचे काळे धंदे कसे, रॅकेट कसं चालवतात हे पर्दाफाश झाल्यावरही अद्यापर्यंत कारवाई करायला तयार नाही. ज्यांच्या दबावांनी आरोपी सोडून दिले, जे बांगलादेशी 40 आरोपी सोडून दिले, त्या खासदार एकनाथ शिंदेच्या चिरंजीवावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. एकनाथ शिंदेच्या कार्यालयामधून दबाव आला असेल त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. आणि पार्थ पवारांचं प्रकरण जेवढं गंभीर आहे तेवढ्या त्याच्यापेक्षाही गंभीर हे एकनाथ शिंदेचं एमडी ड्रग्ज प्रकरण आहे, त्याच्यापेक्षाही जास्ती गंभीर आहे. या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा घेतला पाहिजे ही आमची असणारी देशाच्या पंतप्रधानांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, न खाऊंगा न खाने दूंगा. अरे हे तर त्याच्या पलीकडे आपण कुठेतरी गेलात. शासकीय जमिनी लाटल्या जात आहेत थेट एका उपमुख्यमंत्र्यांच्या परिवाराकडून आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडून अंमली पदार्थाची फॅक्टरी चालवल्या जात आहे. काय चाललंय आपल्या देशात? मुंबईमध्ये काँग्रेसने 1 लाख करोडचा नारा तर दिलेलाच आहे, मात्र महाविकास आघाडी संदर्भात काही चर्चा होऊ शकतात का? उद्या या संदर्भामध्ये काही बैठक आहे, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. नई मुंबई एयरपोर्ट जो है वो वहां के जो भूमिपुत्र थे उनकी जमीन को लेकर वहां डेवलपमेंट हुआ है. और मुंबई का जो बड़प्पन है, देश की जो आर्थिक राजधानी है, महाराष्ट्र की जो राजधानी है, उसकी विकास के लिए स्थानीय लोगों ने अपनी जमीन दी है. ये उनकी एक तरीके से कुर्बानी है, उनका ये एक तरीके से ये भरपूर सा मुंबई को सजाने के लिए, संवारने में ये उनका बहुत बड़ा योगदान है. और ये योगदान जब को सुनिश्चित करने के लिए जो आंदोलन चले
जो भूमिपुत्रों की बात को आगे लेके जाया गया, उसमें एक सबसे अहम जो नाम है वो दिवा पाटिल जी का नाम है। और उन्हें ही लोगों को स्थानिक हक दिलाने के लिए एक बहुत बड़ा आंदोलन चलाया। उस वक्त की सरकार ने भी उनके साथ डायलॉग किया, सरकार ने भी उनकी बात मानी, उन्होंने भी सरकार की बात मानी, और आज मुंबई को हम सस्ता संवारता हुआ देख रहे हैं। तो ये हमारा इतिहास है। अब इतिहास की इस धरोहर को सम्मान देते हुए दिवा पाटिल जी का नाम इस एयरपोर्ट को देना चाहिए, मगर एनएम नाम से देवेंद्र फडणवीस इस एयरपोर्ट को नाम देने के लिए जा रहे हैं। वहां पर सारा जो ब्रांडिंग है वो एनएम नाम से हो रहा है। जो कंपाउंड जो इस एयरपोर्ट को डाली जा रही है उस पर भी एनएम ही लिखा हुआ है। तो आखिर ये एनएम है कौन? तो ये नरेंद्र मोदी एयरपोर्ट नाम देने के लिए अभी कहीं ना कहीं देवेंद्र फडणवीस ये आगे जा रहे हैं। हालांकि उन्होंने इसके पहले ये कहा था कि दिवा पाटिल जी का ही हम नाम देंगे, मगर आए दिन ये समझ में आ रहा है कि उनको भूलने की आदत हो गई है। शॉर्ट टर्म मेमोरी लॉस की शिकार या शिकंजे में शायद देवेंद्र फडणवीस जी फंसे हुए हैं। इसलिए उनको गजनी में आए दिन कह रहता हूं, उन गजनी देवेंद्र फडणवीस जी को ये याद नहीं है कि उन्होंने दिवा पाटिल जी का नाम देने के लिए उन्होंने सौगात भरी थी, हामी भरी थी। मगर आज जब एयरपोर्ट शुरू होने जा रहा है तो अब तक उनका नाम दिया नहीं है। ये उनको नाम देना ही पड़ेगा। नरेंद्र मोदी जी का नाम आप आपके घर को दीजिए, आप वो नरेंद्र मोदी जी का कोई नाम का कपड़े पहनिए, हमें उसको कोई ऐतराज नहीं, मगर इस एयरपोर्ट को दिवा पाटिल साहब का ही नाम मिलना चाहिए और ये हमारी मांग है। इसको लेकर हम आग्रही है। 22 तारीख से सभी दलों को और सभी संगठनों द्वारा जो आंदोलन छिड़ा है हम उसकी पूरी ताकत के साथ उसमें सम्मिलित होंगे। आज हमारे उस इलाके के, उस जिले के 3-4 बगल के जो जिले हैं, पनवेल, नई मुंबई और रायगढ़, ये तमाम हमारी कांग्रेस की लीडरशिप आज यहाँ पर मौजूद है। ये यहाँ पर यदि नाम नहीं देते हैं तो 25 तारीख से पहले ये तीव्र आंदोलन वहां पर ये पुकारेगी और तीव्र आंदोलन के माध्यम से दिवा पाटिल जी का नाम इस एयरपोर्ट को दिलाने के लिए हम पूरी तरीके से कोशिश करेंगे। उनका परिवार भी नवी मुंबई में ही रहता, उनके परिवार के कुछ सदस्य, तो क्या वो भी इस आंदोलन का हिस्सा बनेंगे? इस प्रकार से दिवा पाटिल जी के जो नाम होता है उनका कोई सीमित परिवार नहीं होता। जाहिर सी बात है कि वो परिवार की भी यही मांग है, मगर ये बहुत बड़ा एक परिवार है और उन्होंने बहुत सारे लोगों को लाभ दिलवाया है, उन्होंने न्याय हक दिलवाया है। तो दिवा पाटिल जी को एक परिवार के साथ इतना ही उनका कार्य सीमित नहीं, तो उनका कार्य जो है व्यापक स्तर पर है और ये व्यापक परिवार जो है, ये साझा परिवार जो है, ये साझा परिवार की ये मांग है। स्टेट के फॉर्मर स्पोर्ट्स मिनिस्टर मानिकराव कोकाटे के मामले में आज 3 बजे हाईकोर्ट में हियरिंग है। उन्होंने हाईकोर्ट में अपील की, जब उनको जेल की सजा सुनवाई गई। वो लीलावती हॉस्पिटल में इस समय एडमिट है। किस तरह से देखते हैं, क्या उम्मीद? ये सरकार जो है, ये जो एक्यूज है उसको बचाने की कोशिश कर रही है और ये मिलीभगत है। जो अपराधी है वो अंदर है और पुलिस सुरक्षा के लिए बाहर है। हालांकि अपराधी जो है वो जेल के सलाखों के पीछे चाहिए था, मगर सरकार उनको बचा रही है। एक रमी खेलने वाला, एक खोटा हलफनामा दर्ज करते हुए सरकारी योजनाओं का लाभ लेने वाला, एक जिसे गुनहगार साबित हुआ है, उसको ये सरकार बचा रही है। ये संविधान को न मानने वाली सरकार है। हालांकि ये मंत्री को तो कब का बर्खास्त करके मंत्रिमंडल से हकाल देना चाहिए था। प्रकाश आंबेडकरांसोबत तुमची आघाडी होती, मात्र अद्यापर्यंत काही उत्तर आलेलं त्यांच्याकडून आलेलं दिसत नाही. काँग्रेसला या सगळा वेळकाढूपणा किंवा अडकवण्याचा प्रयत्न करण्याची नाही, या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही। काँग्रेस नगरपालिकांमध्ये ज्या पद्धतीने लढलो होतो तोच अजेंडा आमचा महानगरपालिकेमध्ये आहे आणि स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहेत। इंडिया अलायन्सच्या पार्टनरसोबत चर्चा करावी, तिथे आपण निवडणूक त्यांच्यासोबत लढावं। काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढत आहोत, काही ठिकाणी महाविकास आघाडीसोबत लढत आहोत, तर काही ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या सोबतही आमची चर्चाही सुरू आहे। नगरपालिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही वंचित आघाडीसोबत लढलो होतो। संभवतः महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही बऱ्याचशा ठिकाणी हे वंचित सोबत आमची आघाडी होण्याची शक्यता आहे।